नावात काय आहे असं विल्यम शेक्सपियर म्हणाला होता. खरंच नावात काय असतं? नाव कोणते असलं काय फरक पडते? पण रवी राज देशमुख, रवी एक नाव, राज हे नाम आणि देशमुख हे सरनेम आहे. रविराज देशमुख या नामाभोवती सध्या अमरावती जिल्ह्याचं राजकारण गर 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 फिरत आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष राजकारण फिरत आहे. एका एका वाक्याने भाजपमध्ये एक मोठी दुफळी माजली आहे आणि सगळे आमदार एका साईडला आले आणि त्यांनी म्हटलं की हे रवीनी जे राज सांगितलंय ना ते काही खरं नाही आहे. रवीने आताच का राज उघड केलाय? बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी कोणता राज ओपन केलाय? तुम्ही पाहत आहात मंडल न्यूज आणि मंडल न्यूजच्या चॅनलमध्ये तुम्ही राजकारणाची दुसरी बाजूच्या शोमध्ये सहभागी झाला आहात. शो सुरू आहे. मी माधव पांडे आणि तुम्हाला आज सांगणार आहे एक खास गोष्ट. माझ्याकडे आहे सगळी माहिती की रवी आताच का बोलले आणि रवी बोलल्याबरोबर हे सगळे राजकारणी एकत्र का आले. भाजपमध्ये रवी राणाची बी टीम आहे का? भाजप आणि रवी राणा काय नातं आहे? आणि रवी राणा एवढ्या सगळ्या लोकांना आपल्या समोर टार्गेट करत असताना रवी राणा राजकारणात टिकून कसे आहेत? अपक्ष असले रवी राणा, महायुतीचे पार्टनर असले रवी राणा भाजपच्या एकेका नेत्याला आपल्या समोर शूट का करतात? त्यांना गन मध्ये का घेतात? त्यांची मैत्री का करत नाही? वगैरे वगैरे अनेक प्रश्न लोकांना आहेत. आता आपण प्रश्नाचा धुंडोळा घेऊया आणि या प्रश्नामध्ये शोधूया रवी राणा त्याची पॉवर काय आहे, बीजेपी स्थानिक स्तरावर काय आहे आणि बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना एका आमदार विरुद्ध, जो आमदार तुमचा भाजपचा नाही आहे त्याच्या विरुद्ध उभं का राहावं लागतं आणि नेहमी हा संघर्ष पेटतो का? का दुर्लक्षित होत नाही रवी राणा? रवी राणांची ताकद आहे की रवी राणाच्या मागे असलेल्या व्यक्ती ताकद आहे की इथल्या लोकांची ताकदच नाही आहे? काय चर्चा करूया. हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आहे रविराज देशमुख जे भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे कार्यकर्ते आहे. तिवसा मतदारसंघात त्यांची चांगली ओळख आहे आणि तिवसा मतदारसंघात त्यांचं कामही आहे. तिथे सध्या राजेश वानखडे आमदार आहेत आणि राजेश वानखडेंचा जेव्हा विचार सुरू होता तेव्हा रविराज देशमुख हे स्पर्धेमध्ये होते. ग्रामीण अमरावतीचे ते अध्यक्ष होते आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ग्रामीण अमरावतीचे अध्यक्षपद त्यांचं काढून घेतलं आणि ते अध्यक्षपद दिलं प्रतापराव अडसळ यांना, जे अरुणभाऊ अडसळांचे चिरंजीव आहे, आमदार आहेत. ते धामणगाव रेल्वेचे आहे आणि राजकारण प्रभाव आहे तिवसामध्ये. एकीकडे विचार करा या पिक्चरमध्ये काय झालंय की रविराज देशमुखांचं हे पद काढून घेतलं कारण राजेश वानखेडेंचे ते इनडायरेक्ट प्रतिस्पर्धी आहेत आणि होतील अशी शंका तर पक्षाला आहेच. आणि मग हे सगळं करण्यामागे, त्यांचं पद काढून घेण्यामागे राजेश वानखडे आहेत हे तर उघड आहे असं त्यांचा दावा आहे. हे राजेश वानखडे पासून दुखवल्या गेलेले कालपर्यंत राजेश वानखडे हे रवी राणांचे खरं म्हणजे जवळचे मानले जात होते. असे म्हटलं जातं की गेलेल्या विधानसभा निवडणुकीत यशोमतीताईंचा पराभव करण्यासाठी राजेश वानखडेंना जी ताकद दिल्या गेली त्यामध्ये नवनीत राणाने ताकद दिली. इतकंच नाही तर जेव्हा निवडणूक झाली, निवडून आले, तेव्हा राजेश वानखेडेंच्या विजयी मिरवणुकीमध्ये अगदी नवनीत राणा त्यांचा जो सिम्बॉल आहे विजयाचा, धनुष्यबाण वगैरे, ते सगळं घेऊन अतिशय मनोहारी नृत्यही त्यांनी केलं होतं. मुद्दा तो नाही आहे की रवी राणांनी तिवसा मतदारसंघात जाण्याचं मुख्य कारण होतं रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एकंदरीत यशोमती ठाकूरांना लक्ष केलं होतं. हे लक्ष ऍक्च्युली पक्षांतर्गत नव्हतं, हे पक्ष लेवलवरचं लक्ष होतं. यशोमती ठाकूरांची ताकद जी काँग्रेसमध्ये आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये आहे, ती कमी करण्याचं कुठेतरी काम भाजपने रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिलं. ते त्यात यशस्वी झाले, त्या पराभूत झाल्या आणि हे निवडून आले. कालपर्यंत सगळं चांगलं चालू होतं आणि अचानक असं लक्षात आलं काही दिवसापासून की आता राजेश वानखडे हे प्रवीण पोटे पाटील यांच्या गटात गेले आहेत. खरं हे गटात वगैरे काही गेले नाही, हे सगळे सोबतच आहेत. तरीही असं वाटतं लोकांना की हा गट आहे, तो गट आहे. आणि म्हणून रवी राणांना असं लक्षात आलं की आता प्रवीण पोटे पाटलांच्या म्हणजे आमदार झाले आहेत प्रवीण पोटे पाटील, त्यांच्या गटात आता राजेश वानखडे गेले आहे आणि मग मात्र त्यांना चुळबुळ झाली आहे आणि राजकारण बदललं याची जाणीव झाली. रवी राणा बडना मतदारसंघाचे मतदारसंघ तिवसा, त्याच्यामध्ये रविराज देशमुख आणि मग रविराज देशमुखांचा बर्थडेला गेले रवीजी राणा आणि सोबत गेल्या काही वेळानंतर सौभाग्यवती नवनीत राणा. या दोघांची स्टेटमेंट आणि तुम्ही रील्स पहा, खूप व्हायरल झाली आहेत. विधान एक आहे, रवी राणा एकच वाक्य म्हणत आहेत की मागच्या वेळेस गेल्या विधानसभा निवडणुकीत खरं तिकीट रविराजांचंच होतं पण मी कापलं. या वाक्यात लक्षात घ्या, रवी राणा म्हणतात आहे मी कापलं. भाजपच्या आमदाराचं उमेदवाराचं तिकीट रवी राणा यांनी कापलं.
असा रवी राणांचा ऑगस्ट 2026 मध्ये असलेला दावा पक्षासाठी चॅलेंज आहे, म्हणजे भाजपसाठी आहे. पण रवी राणा असं म्हणू शकतात. त्याचं कारणही असं आहे की रवी राणा तिकीट कापू शकतात, हे त्यांनी अनेक प्रकरणात दाखवलं आहे. पण असं काही सांगता येत नाही, कोणी दावा नाही करू शकत की रवी राणांमुळे आम्ही तिकीट कापलाय. मग रवी राणा काय करतात? रवी राणा आणि सौभाग्यवती नवनीत राणा जाहीरपणे सांगतात, मी तुला पाडेल, आणि मग ते पाडतात. असंही झालेलं आहे. हे सगळं राजकारण चालतं ते भाजपच्या फेवरमध्ये चालतं असं मानण्यात जात आहे. रवी राणांनी म्हटलं होतं की आम्ही यशोमतीताईंचा पराभव करू. नवनीत राणा आणि यशोमतीताईंचं तर खूप मोठं वाग्युद्ध लागलं होतं आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. कुठेतरी श्रेय नवनीत राणा दिला गेला आहे. आणि मग मात्र आता राजेश वानखडे प्रवीण पोटे पाटलांकडे गेले आणि मग रविराज देशमुखांच्या बर्थडेला राज ओपन झालाय की मीच तुमचं तिकीट कापलं होतं रविराज, आता मी तुम्हालाच निवडून आणणार, हे तुमचा करता धरता मी असेल. रविराज हसले नाही, त्याने आश्चर्याने बघितलं. समोर कोणीतरी सांगतंय की तुमचं तिकीट मी कापलाय आणि आता मीच तुम्हाला तिकीट देणार आणि निवडून आणणार. रवी राणा अपक्ष आहेत, सौभाग्यवती नवनीत राणा भाजपचे आहेत आणि रविराज हे विद्यमान आमदाराच्या मतदारसंघातले त्यांचे प्रतिस्पर्धी, पण पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत. मग रवी राणांची भाजपात खूप वट आहे का? की भाजपाची निवडणुकाची तिकीट रवी राणा ठरवतात का? किंवा भाजपाच्या राजकारणात रवी राणा हस्तक्षेप करतात काय उत्तर आहे तुमच्याकडे? खरा विचार करा. आता काय झालंय तुम्हाला माहित आहे की एका दिवशी दोन नियुक्त्या जाहीर केल्या पक्षांतर्गत. खरं म्हणजे पक्ष एखाद्या सरकारमध्ये हस्तक्षेप करतील आमदार, पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, त्यांना तो अधिकारच दिला नाहीये. पण पक्षाने 2 नियुक्त्या केल्या. एक अमरावती शहराची केली, महानगराची अध्यक्षपदाची, आणि एक जिल्हा ग्रामीण, त्याचा मोर्शी ग्रामीण असा एक भाग म्हणून निवडतात. ते मोर्शी ग्रामीण मध्ये म्हणजे अमरावती ग्रामीण मध्ये प्रताप अडसड त्यांना अध्यक्ष केलं आणि रविराज देशमुखांना डच्चू देऊन टाकला. रविराज देशमुख आतून दुखायला गेलेच. अमरावतीत त्यांनी गडबड अशी झाली की त्यांना नितीन यांना चान्स दिला आणि नितीन गुडदेंना चान्स दिल्यानंतर अगदी सकाळी जाहीर घोषणा झाली आणि संध्याकाळ होता होता सगळ्यांचे बुके घेता 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 संध्याकाळ झाली. नितीन गुडदेंना सांगितलं तुमची रद्द झाली. एवढा मोठा निर्णय जो पक्षाध्यक्ष घेऊन राहिले आणि महाराष्ट्राबद्दल असं स्पष्ट सांगितलं होतं, अंडरलाईन करून हे वाक्य, की महाराष्ट्रातले भाजपचे आणि सरकारचे म्हणजे महायुती सरकारचे, केवळ भाजपचे नाही, भाजप सोबत असलेल्या दोन्ही घटक पक्षाचेही महत्वाचे निर्णय या राज्याचे सर्वोच्च नेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब घेतात, असा सगळ्यांचा दावा आहे. तो केवळ भाजपचा नाही आहे. आणि हे खरं आहे की देशाच्या शीर्ष नेतृत्वाने म्हणजे मोदीजींनी शहाजींनी जे काही निर्णय अधिकार दिले आहे फडणवीस साहेबांना, त्याचा शक्ती केंद्र एकच आहे. त्यामुळे पार्लिमेंटरी बोर्ड वगैरे तर बोलणार मी तुमच्याशी, हे नंतरच आहे सगळं. पण मग जेव्हा ही नियुक्ती झाली, प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी ती नियुक्ती केली असं सांगण्यात आलं आणि लगेच ती रद्द झाली. कारण डॉक्टर नितीन धांडे हे खुलेपणे उघडपणे रवी राणांच्या गटाचे आहेत. गटाचे म्हणजे ते थेट नवनीत राणा यांचेच फॉलोअर्स आहे, समर्थक आहे. त्यांच्या व्यासपीठावरती वारंवार असतात. चंद्रशेखर या निवडणुकीपूर्वी म्हणजे आता झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्यक्रमात होते आणि तिथे नवनीत राणा म्हणतात की तुम्ही यांना तिकीट द्या, नितीन धांडेंना. तेव्हा बावनकुळे साहेब म्हणाले होते की ज्यांना भेटेल त्यांना भेटेल आणि मग सगळ्यांनी मिळून काम करायचं, कोणी बंडखोरी करायची नाही, असं त्याने सिग्नल दिला. पुढे निवडणूक झाली, ते फार मोठ्या मताने प्रवीण पोटे निवडून आलेत. त्यातही काही मतांचा ते नाही बोलू, पण आता ते नाही बोलू, ते तुम्हाला माहिती आहे सगळं, काय कोणाची मतं फुटली वगैरे वगैरे, ते फार जुना इतिहास झाला. पण आता जे झालाय ना ते मजेशीरच झालाय. रवी राणांचा हा दावा, रवी राणांनी गोगली फेकली का? पण मग नितीन धांडेंना त्यांनी एका रात्रीत पुन्हा अध्यक्ष केलं. मग त्यांनीच केलं का? स्वाभाविक आहे. या नितीन गुडदेंना बाजूला सारून रवी राणा पुन्हा नितीन धांडेंना आणतात, म्हणजे नवनीत राणा आणतात, म्हणजे पक्ष त्यांचा ऐकतो का? याचं उत्तर तर हो द्यावं लागेल ना. म्हणजे
मुख्यमंत्री साहेबांनी लगेच त्याच्यावर स्टे दिलाय. म्हणजे त्यांची नियुक्ती केली म्हणण्यापेक्षा त्यांची नियुक्ती कंटिन्यू केली आणि यांना म्हटलं की तुम्ही थांबा जरा. असं का केलं असेल? लोकांना शंका येते. अमरावतीमध्ये प्रताप अडसर साहेब आणि आपले प्रवीण पोटे साहेब, सगळे आमदार साहेब एकत्र आले, राजेश वानखेडे वगैरे, भाजपचे जे राणांच्या विरोधातले भाजपचे लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांनी प्रेस केली आणि प्रेसमध्ये सांगितलंय हे असं नसतं. सगळा निर्णय आमचा पार्टीचे प्रमुख घेतात आणि तुम्ही कोण बोलणार आहे? तुम्ही त्रयस्थ आहात. तुम्ही त्रयस्थ आहात असं म्हणणाऱ्या नेत्यांनाही लोक विचारतात आहे, तुम्ही त्रयस्थ आहे म्हणता, मग महापालिकेत एकत्र का बसता? प्रश्न आहे ना. असंही म्हटलं गेलं की नवनीत राणा मी नेता मानत नाही. हे बरोबर आहे त्यांचं. आधी कोणी कोणाला नेता मानावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु तेव्हाच हे सगळी मंडळी एकट्या रवी राणा विरुद्ध का लढतात आहे आणि रवी राणा एक गुगली का टाकत आहे, या भोवती राजकारण फिरत आहे. रवी राणांना ही ताकद देते कोण? ते लोक नाही बोलत. खरं म्हणजे अमरावतीत हे बोलण्यापेक्षा ज्यांनी तिकीट दिलीत त्या मंडळींनी असं खुलासा करायला पाहिजे. असं नाहीये, असं नाहीये. ती मंडळी म्हणजे ती सर्वोच्च पदावरची मंडळी, किमान आपले मान्य महसूल मंत्री साहेब किंवा पालकमंत्री साहेब, म्हणजे महसूल मंत्री आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब तरी म्हणतील का याच्यावर की काय झालं मागे, एवढी वादावादी झाली आणि नवनीत राणांना तिकीट मिळालं नाही राज्यसभेचं, त्यानंतर त्या नाराज झाल्या. नाराज झाल्यानंतर बावनकुळे साहेब त्यांच्या घरी गेले आहेत. हा सीन काय सांगते? हे राजकारण समजून घ्यायचं ना, तर ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. राजकारणात कोणी कोणा दावा करू नये की मी याच्या पाठीशी आहे. काय राजकारणात कोण कोणाच्या पाठीशी आहे ते पाठीवरचे हात, आशीर्वादाचे हात पटकन दिसत नाही. रवी राणांचं सगळं राजकारण हे भाजपवर आहे असं पोटे साहेब म्हणाले, अगदी खरं आहे. आमच्यामुळे तुमची पार्टी चालवली असं त्यांचा जो शब्दशः दावा आहे 100% बरोबर बोललेत तुम्ही. पण एवढ्या मोठ्या पार्टीला रवी राणांसारख्या छोट्याशा पार्टीची गरज का पडून राहिली आहे? सोचना पडेगा भाई. त्यांना बघून तुम्ही राजकारण का करू शकत नाही? आमच्याकडे फार आतली बातमी असते की रवी राणांना बघून तुम्ही राजकारण करा ना, कशाला रवी राणाविरुद्ध एवढा फोकस करता? म्हटलं त्यांनी, तुम्ही म्हणायचं की असं काही असते का? लोकांनी विश्वास का ठेवावा? तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं आलं आहे की लोक विश्वास ठेवतात म्हणून आम्ही प्रेस करतोय. 3 आमदार महत्वाचे पदाधिकारी एकत्र येऊन हे जाहीर करून आले आणि रवी राणांना महत्व देऊन आले असं मला म्हणायचं आहे. सहमत आहात तुम्ही? या कमेंट्स मध्ये. का एवढी मोठी ताकद लावताय तुम्ही? एक अपक्ष आमदारासाठी का लावताय? म्हणजे बोलण्यात दम आहे का? रवी राणांची गुगली आहे का की खरंच रवी राणांनी ते तिकीट कापलं होतं? तुम्ही असं सांगून कुठेतरी हे अंडरलाईन करताय की हो रवी राणा बोलतात ते खरं आहे, ते खरं आहे, खरं आहे, पण खरं नाही आहे, खोटं आहे. हे खोटं आहे सांगायला एवढी ताकद लावताय तुम्ही. लोकांनी निग्लेक्ट करायला पाहिजे स्टेटमेंटला. म्हणजे तुम्हाला आता क्षणभर असं वाटेल मी रवी राणांची बाजू घेतोय, पण तसं नाही आहे. मला भाजपचीच बाजू घ्यायची आहे खरं म्हणजे जी मंडळी बोलत आहे त्यांची बाजू घ्यायची आहे. मला खरं म्हणजे कोणाची बाजू घ्यावी हा प्रश्नच पडलेला आहे लोकांना. भाजपला अशी भीती आहे की रवी राणा जे बोलून आले याच्यावर लोक विश्वास ठेवतील आणि म्हणून त्यांनी प्रेस केली. खरं म्हणजे हे तर नुसते राजेश वानखेडेंनी सांगितलं असतं, आमदार साहेबांनी सांगितलं असतं की नाही नाही असं बिसं नाही आहे, तरी होऊन गेलं असतं. 3 आमदारांना सांगावं लागतं तरी भाजपचा कार्यकर्ता, मतदार तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही याची शंका का बरं आहे तुम्हाला? मुद्दा आहे ना. आता प्रवीण पोटे साहेबांचे इलेक्शन झालं, आमदार साहेब निवडून आले, तेव्हा मनोमिलन डॉक्टर बोंडे साहेबांच्या घरी आले होते. पुढे काय झालं निकालाचं ते चर्चा नाही करू, ते जाऊ द्या. ही सगळी मंडळी एकत्र येऊन रवी राणा विरुद्ध का लढते आणि रवी राणा यांच्याशी का लढतात? हे कोण घडून आणते सगळं? गंमत आहे ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं उद्या जर लोकसभेचं तिकीट मिळवायचं आहे तर मिसेस नवनीत राणा यांना जायचं भाजपकडेच. मग तिथे हे सगळे ताकद लावतील का? एक मुद्दा खरंच महत्वाचा आहे, फार महत्व आहे बोलले भाजपचे नेते. त्यांच्या प्रेसचं महत्व कमी नाही आहे, फक्त प्रेसला ताकद का लावली हा माझा मुद्दा आहे. लोकांना रवी राणा बोलल्यानंतर ते खरं वाटेल असं तुम्हाला का वाटतं? मुद्दा आहे की नाही? मुद्दा आहे. रवी राणा तर आपल्याला माहित आहे सगळ्यांना,
हे रवी राणा आणि किराणा किती स्लोगन तयार झालाय. तर त्याची दहंडी आम्ही घेऊ म्हणून आता मी दहंडीची घोषणा केली भाजपने की आम्ही दहंडी फोडू. ते ठीक आहे. मग ते म्हणाले लगेच मग किराणाही वाटा. हे राजकारण राजकारण आहे ना. एक रवी राणा सगळ्या भाजपच्या नेत्यांना अगदी बच्चू कडू साहेबांपासून सगळ्यांना एका वेळेस विरोधक करतो. काँग्रेसची पंगा घेतोय, भाजपशी घेतात आहे आणि रवी राणांच्या एका स्टेटमेंटवरून अख्खी भाजप इथे दुभागल्या जाते. कारण इथले काही लोक तिकडे आहेत. गंमत आहे की नाही. मग रवी राणा हे आउटलेट आहेत का भाजपाचे. जो भाजपाकडून आता म्हणजे आपण या प्रकरणात थोडंसं डीपमध्ये पोहून घेऊ. पटेल तुम्हाला कदाचित दिवसामध्ये राजेश वानखडे आणि रविराज देशमुख हे दोन महत्वाचे नेते एकमेकाविरुद्ध कुरघोडी करू शकतील काय काय शंका आहे. याचा फायदा काँग्रेसला होईल काय काय शंका आहे. रविराज देशमुखांच्या बर्थडेला भाजपचे किती नेते होते त्यांचे फोटो बघितला. हे बघा फोटो. तुमच्या लक्षात येईल की महानगरपालिका अमरावतीची निवडणूक झाल्यानंतर नवनीत राणा यांना साईड ट्रॅक करा असं इनडायरेक्ट ऑर डायरेक्ट सिग्नल मिळाल्यावर सुद्धा अनेक लोक तिकडून आहेत. परवा प्रेस कॉन्फरन्स मधली लोक असतात कधी तिकडे कधी इकडे. ते म्हणतील ना ते नेते हे नेते त्यांचं काय त्यांनी काही पक्षद्रोह नाही केलाय. त्यांना यांची बाजू पटते त्यांची बाजू पटते. रवी राणांचा पोटेंना एवढा विरोध का बरं आहे. काही तर कारण आहे. तुम्हाला काय वाटतं लिहत चला कमेंट्स मध्ये. आपल्या बाजू कोणाचीच नाही घ्यायची. म्हणजे मी आता प्रेस घेतली म्हणून मी त्याची प्रेसची बाजू घेतोय. मला रवी राणांची बाजू घ्यायची नाही. रवी राणांची बाजू काय असू शकते संभाव्य. रवी राणा जे म्हणतात आहे की मी सीट कट केली तिकीट दम आहे या गोष्टीत असं तुम्हाला वाटतं का. रवी राणांनी महानगरपालिकेत जे करून दाखवलं खुलेपणे सांगितलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खुल्या जीपमध्ये नवनीत राणा आल्यात आणि साईनगर पर्यंत आल्या तर उतरून गेल्या. हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे की ते काय करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळंच राजकारण माहित आहे. म्हणजे ते काही त्यांच्यापासून कोणती गोष्ट लपू शकत नाही. आणि राजकारण यालाच म्हणतात ना सगळ्या प्रवाहाला आपल्या जवळ ठेवणे. भाजपातला जो नाराज होईल तो रवी राणाच्या सोबत दिसेल आणि रवी राणा त्याला पुन्हा भाजपात आणतील असा तर प्लॅन नाही ना. म्हणजे भाजपचे एवढे सगळे आमदार येऊन रवी राणांच्या विरुद्ध स्टँड का घेतात दरवेळेस. आणि रवी राणा वारंवार का सांगतात की फडणवीस साहेब माझे मोठे बंधू आहे म्हणून त्यांच्या शक्तीवर मी चालतो म्हणून. फडणवीस साहेब त्यांच्या घरी का जातात. बावनकुळे साहेब त्यांच्या नवीन जो बंगला झालाय तिथे का जातात. काय नातं यांच्यामध्ये. राजकारण समजून घेताना थोडस पोलाईट व्हा की यालाच राजकारण म्हणतात. सर्व बाजूचे अँगल एकमेकाला सेट केले आहेत की रविराज देशमुख मी म्हणालो ना रवी राज आणि देशमुख या नावाचंही फार मोठं म्हणजे ज्यांना राजकारण कळतं त्यांना कळलंय मला काय म्हणायचं आहे. फार मोठा इफेक्ट आहे या नावाचा. राजकारणामध्ये रवी राणांना जे कोणी ताकद देत आहे ते काही मधली व्यक्ती नाही आहे सामान्य व्यक्ती नाही आहे. सर्वोच्च व्यक्ती असू शकते. त्याशिवाय रवी राणा हा दावा करू शकत नाहीत. हे म्हणणं खरं आहे यांचं पोटे साहेबांचं की रवी राणा आमच्यात बोलणारे कोण इज राईट. मग त्यांच्या विनंतीवरून नितीन धांदे पुन्हा पदारूढ होतात तेव्हा हे स्टेटमेंट काय येत नाही. तेव्हा यांनी ताकद लावली होती म्हणून गुडदे आले. खरं म्हणजे सगळेच नेते चांगली मंडळी आहे काही डाऊट नाही. पण राजकारण कसं चालतं एवढंच सांगायचं मला. राजकारणाची फक्त दुसरी बाजू आहे. बाकी सगळ्या नेत्यांबद्दल तर काही आपले नेते खूपच चांगले आहेत. काही विषयच नाही या नेत्यांबद्दल. पण हे राजकारणात एकमेकावर कुरघोडी व्हायचं एक संशय असा आहे की येणारी लोकसभा समजा लोकसभा ओपन झाली म्हणजे मला एका सोर्सला मी विचारलं की असं असेल का की आरती वानखडे सध्या खूप उपाध्यक्ष वगैरे झाल्या भाजपच्या तर त्यांना उद्या लोकसभेचे उमेदवार वगैरे शक्यता आहे ना. पण असं डायरेक्ट लिहू नाहीये. तर पोटे साहेबांच्या आजूबाजूला संख्या जी वाढत आहे ती रवी राणांना कट करायची आहे. कोणाच्या आदेशाने. रवी राणांना काय त्रास आहे. बडनेरा मतदारसंघ किती दूर तिवसा किती दूर. बरं रवी राणांनी जेव्हा हा दावा केला गमत बघा. रवी राणांनी जो दावा केलाय ना की यांचं तिकीट मी कापलंय तिथून 100 किलोमीटरवर फक्त 100 राज्याचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांचाच बंगला आहे.
बाजूला चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आहे, त्याच्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीनजींचा आहे. 3 महत्वाचे नेते नागपुरात आहे आणि तिथून 100 किलोमीटरवर ही घोषणा होते, जिथून नागपूर सुरू होते खऱ्या अर्थानं. म्हणजे अमरावती बॉर्डर संपते आहे. ही राजकारणाची बॉर्डर कशी काय मॅनेज होते? रवी राणांना अशा प्रकारे हस्तक्षेप केला म्हणून कधी कोणी रोखलाय का? तुम्ही असे कमेंट्स देणारे तुम्ही कोण म्हणून तुम्ही आज स्थानिक मध्ये प्रश्न विचारला जात आहे. खुलासा होतोय, प्रश्न विचारायला पाहिजे. खुलासा का करतोय की नाही ते खोटं बोलतात आहे, हे याला काय अर्थ आहे? ते खोटंच बोलणार आहे ना. पण तुम्हाला खरं का वाटतंय? प्रश्न आहे ना. तुम्ही त्यांच्या विधानाला गांभीर्यानं का घेताय? आणि रवी राणा गुगली टाकत आहेत का? हा माझा पुन्हा एकदा प्रश्न आहेच. विचार करण्याची गोष्ट आहे की रवी राणांना अशी अचानक गुगली का टाकावली? हा 29चा प्लॅन आहे का इतक्या लवकर की अजून काही डोक्यात आहे? आहे डोक्यात, 100% आहे. कारण नवनीत भाभींनी म्हणजे नवनीत राणा यांनी आत्ता एक व्हिडिओ केला. खरं ते व्हिडिओ सोशल आहे, मोटिवेशन वाले आहेत, प्रोत्साहन देणारे आहेत, पण त्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्या शेवटी हात जोडतात. ते हात जोडणं सोपं नाही आहे. अमरावतीतले राजकारण ज्यांना कळतात ते व्हिडिओ पाहतात सगळे, त्यांच्या मनातली खतखत त्या व्यक्त करतात. त्यांनी आता मात्र एक व्हिडिओ केला आणि त्यात म्हणतात की मी 4 चौघात, हिंदी मधला व्हिडिओ आहे पण मी त्याचं भाषांतर करतो, मी 4 चौघात सापाल साप म्हणेल. नवनीत राणांच्या या सिग्नल मागे साप कोण आहे? गंमत आहे. हे सगळं चालतंय ना, ही भाजपा कधी स्थिर होणार नाही याचा प्लॅन आहे का? किंवा भाजपामध्ये आज जर नेतृत्व म्हणून विचारलं पक्षाचं तर तुम्ही नियुक्त्या करता, नियुक्त्याबद्दल काही शंका नाही. पण पुन्हा तो सीन 2009ला जो होता तो सीन आज 26 मध्ये आहे. भाजपा सेटल्ड का होत नाही? एक हाती असं नेतृत्व येत नाही. मधल्या काळात तुम्हाला असं वाटलं असेल की नवनीत राणाच भाजपा चालून राहिल्या, म्हणजे मागे रवी राणा बसले आहेत असं वाटल्याबरोबर त्यांच्या हातून बऱ्यापैकी काढून घेतल्या अनेक गोष्टी. आणि ज्यांना दिल्या असं वाटतंय त्यांना संशय आहे की आपल्याकडे हातात ती आली की नाही आली. काय जबरदस्त राजकारण आहे. मी फक्त बाजू सांगत आहे, ती तुम्ही चेक करून घ्या. खरी वाटली तर स्वीकारा, दावा आहे माझा खरीच आहे. भाजप का विचार करते रवी राणांचा? जे अपक्ष आहेत तिथं सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे निवडणूक लढवायला पाहिजे आणि त्यांना पराभूत करायला पाहिजे. एका खासगी बैठकीत असं म्हटलं गेलं आहे, भाजपाच्या मोठ्या नेत्यांची अशी सांगतात. आता काही लोककथा असतात, काही ऐकू कथा असतात, काही लोक कथा पसरवलेल्या असतात. त्यातली एक कथा समजायला की विचारलं की राणांबद्दल तक्रारी केल्या का भाजप नेत्यांनी, ज्या नेहमीच करतात. तर ते म्हणाले नेते पराभूत करून दाखवा ना, ते खरं आहे की खोटं आहे तुम्ही तपासा. शेवटी ह्या लोककथा आहे. असं कोणी कॅबिनच्या आतलं काही बाहेरून सांगत नाही. जे लोक सांगतात ते असं सांगतात. पण हे वाक्याला खरं वाटतं की या सगळ्यांनी मिळून त्यांचा राजकीय पराभव करायला पाहिजे ना. तो का नाही होत? तो का होत नाही? म्हणजे रवी राणांची राजकीय समज चांगली आहे का, की या सगळ्यांनी त्यांना खूप सिरियसली घेतलाय? एका साईडला टाकून द्यायचं होतं. राजकारणात रवी राणा भाजपच्या राजकारणात हस्तक्षेप करताय हे पक्षांना माहित नाही का? बरं त्यांचे पंख कापणार कसे? त्यांचे काही पक्षच नाही आहे, म्हणजे त्यांचे काही पदच नाही आहे, ते भाजपचे नाहीच आहे. आणि भाजपची संस्कृती अशी आहे की तुम्ही आमच्यात आल्याशिवाय तुम्ही आमच्याबद्दल बोलायचं नाही. किंवा नाही चुकलं काहीतरी, आमच्यात आले तर मग काहीच बोलायचं नाही. म्हणजे रवी राणा हुशार आहेत, ते भाजपात जात नाहीत. त्यांना माहिती आहे आत गेलं की मग खाली बसायचं आहे, म्हणजे नेतृत्वासमोर बसायचं आहे. आज ते नेतृत्वाशी डील करतात. पण नेतृत्व त्यांना सांगते का असं? काहीतरी लोचा आहे. हे लोकांच्या मनातलं सांगतो, माझ्या मनातलं नाहीये. हे सगळं लोकांच्या मनात आहे की काहीतरी गडबड आहे. की एक वाक्यासाठी एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, 3 आमदार एकदम ताकदीनं भिडावे त्यांच्यावर, ते खोटं आहे. पण एक वाक्य मी सांगितलं मगाशी, अंडरलाईन करून सांगितलंय की सगळ्यांना असं वाटतं की रवी राणा जे बोलताय ते खरं आहे. खरं आहे, खरं खोटं माहीत होईल. पण नवनीत राणांचा हा व्हिडिओ की मी सापाला साप म्हणते, एवढी हिंमत ठेवते. त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं नाही, हे एक घटना सोडली तरी त्यांचं पक्षामध्ये महत्व कमी झालंय की कमी केल्या गेत आहे? प्रश्न आहे. एकूणच राजकारणामध्ये रवी राणा
भाजपासाठी भारी आहेत का? की भाजपामधली ही जी अंतर्गत जी चढावड असते, मग त्यात काही लोकांना बाहेर जावं लागतं. ती सगळी बाहेर गेली, नाराज मंडळी रवी राणांकडे जमा करून ठेवून द्यायची, म्हणजे इतरत्र जाऊ नये. ती जवळ ठेवायची आहे भाजपला, तुटू द्यायची नाहीये. म्हणजे असंतोषासाठी कुठेतरी एक आउटलेट काढायचा आहे. तो रवी राणा आहेत का? रवी राणाचा दावाच आहे, मी भाजपचा मित्र आहे. भाजपचा म्हणजे अमरावतीचे नाही. अमरावती भाजपा त्यांच्यासाठी भाजपा नाही. अमरावतीतल्या प्रत्येक भाजप आमदाराशी, नेतृत्वाशी रवी राणा पंगा का घेतात? आणि ही सगळी मोठी मंडळी, मॅच्युअर्ड मंडळी राजकारणातली, आमदार मंडळी त्यांना सिरियसली का घेतात? असं काय होतं? एक अपक्ष आमदाराचा भाजपात इंटरफिअर होतोय, ही अमरावतीत तक्रार करण्यापेक्षा ज्यांच्याकडे तक्रार केल्यावर यांचा बंदोबस्त होईल त्यांच्याकडे तक्रार होते का? आणि त्यांचा बंदोबस्त का करत नाहीत? आमच्या पक्षात तुम्ही बोलायचं नाही, हे तुम्ही अमरावतीत बोलता, ठीक आहे. मग रवी राणांना बळ कोण देते? आणि हे बळ म्हणजे राजकारण आहे का? अमरावती भाजपा कायम अस्वस्थच राहणार आहे का? की एक कोणी नेता घुस द्यायचा नाहीये? आणि अमरावतीला तसे नेते खूप आहेत, पण चेहरा कोणीच नाहीये. कधी काळी चेहरे होते पक्षाला, आता अजिबात चेहरा नाहीये. नेते खूप आहेत, म्हणजे डॉक्टर बोंडे साहेब नेते आहेत, प्रवीण पोटे साहेब नेते आहेत, नो डाऊट हे नेते आहेत. पण पक्षाचा अधिकृत एक चेहरा आहे असं म्हणाल, महाराष्ट्रात चेहरा आहे फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांसमोर कोणीही नाही महाराष्ट्रामध्ये. खुद्द फडणवीस साहेब एकदा असं बोलले आहे, म्हणजे खरे महत्वाचे वाक्य बोलले, ते विधानसभेत बोलले आणि लगेच म्हणाले की मला असं म्हणायचं आहे. पण ते बोलले हे वाक्य की मुख्यमंत्री असतील सभेमध्ये, मीटिंगमध्ये, मुख्यमंत्री अध्यक्ष असतील तर तिथे कोणत्याही मंत्र्याचं काही महत्व नाही. मग हे पार्लिमेंटरी बोर्ड वगैरे काय, ते संसदीय मंडळ वगैरे, याचा काही अर्थ आहे का? सगळं जर साहेबच ठरवतात, मग तुम्ही कसं म्हणताय रवी राणा फडणवीस साहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट करू शकतात काय? म्हणजे हे जे म्हणतात त्यात तथ्य आहे काय? लोकांचे प्रश्न आहे. मग तथ्य नसतं तर भाजपने गांभीर्याने घेतलं असतं काय? मग भाजपची नेतृत्व इथं डेव्हलप होता होता पुन्हा ब्रेक का लागतात? हे कोणतं राजकारण आहे? आणि भाजप व्यतिरिक्त एका वेगळ्या अपक्ष आमदाराला एवढी ताकद का दिल्या जाते? असं काय आहे? म्हणजे ते रणनीतिकार असतील, ते राजनीतिज्ञ असतील, अजून काय असतील, ते भारतीय पक्षाच्या सगळ्या आतल्या राजकारणात, जिल्ह्यातल्या बरोबर प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्यक्षामध्ये एवढा मोठा हस्तक्षेप करतात. अचिलपुरात जातात, ते मोर्शीतही जातात. मोर्शीबद्दल तर मध्यंतरी फार घमासान झालेला आहे. दिवसात जातात. या सगळ्यांशी रवी राणा आणि नवनीत राणा फाईट करून घेतात. तरी त्यांच्याकडे बळ का असतं? त्यांचे पंख कापण्याचे सगळे म्हणून प्रयत्न करतात, तरी कटत का नाही? आणि हे सगळी मोठी मंडळी जी भाजपची अधिकृत आहे, त्यांना भाजपचे अधिकृत नेते म्हणतात, ती मंडळी रवी राणांचा हस्तक्षेप स्थानिक पातळीवर तरी का रोखू शकले नाही? प्रश्न अनेक आहेत. त्यांना कोण बळ देतं? तुमच्या मनात प्रश्न असेल, आणि मग बळ देतं तर का देतं? विचार करा. ही इतकी मोठी राजकारणी मंडळी आहे की जे 3-3 पक्ष सरकार बिनधास्त चालवत आहेत आणि पुढे अनेक वर्ष चालेल अशी व्यवस्था करत आहेत. त्या मंडळींची राजकीय समज इतकी विलक्षण आहे. अशामध्ये भाजपचे स्थानिक नेते काय करतील पुढे? जर रवी राणांना सपोर्ट असेल तर लक्षणं तर तेच आहेत, सपोर्ट आहे. मग हे जे राजकारण आहे हे अद्भुत नाही वाटत आपल्याला? भाजप सेटल होईल अमरावतीमध्ये? नक्की होईल की रवी राणांचं महत्व कायम राहील? रवी राणांचा हस्तक्षेप हा आशीर्वादान हस्तक्षेप आहे, त्यांना कोणतरी बळ देते आहे. हे वाक्य खरं आहे ना? आमच्या भरोशावर तुमची पार्टी चालते. पण प्रश्न लगेच लोक विचारतात, तुमची एवढी मोठी पार्टी आहे, त्यांना काय मदत घेता? हे रवी राणांना त्यांनी महापालिकेत जे करून दाखवलंय त्याची तर खरं म्हणजे पक्षांनी दखल घेऊन दखलपात्र करायला पाहिजे. अदखलपात्र निघा सोबत घेतलाय. का केलं असं? दिस इज पॉलिटिक्स. राजकारणाची दुसरी बाजू पाहत राहा, कमेंट्स करा, सांगा मला, लोकांनी सांगा की काय वाटते तुम्हाला? हे ताकद पुरवणं, पुन्हा यांची ताकद लॉस करणं, हे सगळे एकत्र येणं,
पुन्हा एकत्र आले म्हणून मग पुन्हा यांना ताकद देणं, भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचं म्हणजे कोणी पकडच ठेवू नये अशी व्यवस्था करणं, याला राजकारण म्हणत असतील कदाचित. आणि एक कोणी नेता बनणार नाही याची व्यवस्थित सोय करणं, असं असेल काय प्रश्न आहे माझा दावानी सध्या. तर असं काहीतरी असेल. एका अपक्ष आमदाराला सत्ता ताकद देते. बरं, त्यांच्या एका अपक्ष आमदारांना या सरकारचं काहीच बिघडत नाही. एवढी संख्या झाली आहे, 2/3 वर्ग चालली की काय असं वाटायला लागलं आहे. काही दिवसांनी विरोधी पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही अशी स्थिती करून ठेवली आहे. तिथे रवी राणा अपक्षांचं काय महत्व आज पण आहे. मग राजकीय समज आहे का रवी राणांची की कोणीतरी पाठीशी आहे, आणि पाठीशी आहे तर का पाठीशी आहे, मग ही ताकद रवी राणांची आहे का, की या सगळ्यांची पंगा घेणे ज्याचं गरज नव्हती. दिवसामध्ये काय होतंय, रवी राणा काय करायचंय, 29च्या लोकसभेत काहीतरी करायचंय, त्याची चिंगारी आहे, त्याची ही सुरुवात आहे. आणि सुरुवात कुठं आहे तर भाजपमधून आहे. त्यांनी काँग्रेसवर हल्ला केलेला नाही आहे, भाजपच्या एका गटावर हल्ला केला आहे. आणि तो गट भाजपमध्येच आता स्पष्टपणे 2 गट समोर आले आहेत. आता जे छुपे होते ते अधिक उघड झाले आहेत. आणि सध्या तरी दिवसामधून सुरुवात झालेली ही लढाई आता जिल्हाभर पेटू शकते आणि नवीन राजकारण जन्माला येऊ शकतं. बघत राहा राजकारणी दुसरी बाजू. मंडन न्यूजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.